नमस्कार. द विनिंग टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी विनय पोद्दार. 1 मार्च म्हणजेच युनायटेड स्टेट्स, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांनी मिळवून ठरवलेला हा दिवस झिरो डिस्क्रिमिनेशन डे म्हणून. याचा अर्थ शून्य भेदभाव दिवस. उद्देश असा की समाजामध्ये, राष्ट्रामध्ये कोणत्याही स्तरामध्ये जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद अशा प्रकारचे भेदभाव करू नयेत आणि आणू नयेत. अर्थात ही कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. पूर्ण राष्ट्राचं, समाजाचं जर आपल्याला अतिशय सुंदर असं निरामय जीवन करायचं असेल तर समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद हा कधीही नसावा. आणि त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय संघटनांनी पुष्कळ प्रयत्न सुरू केले. 1 मार्च 2014 मध्ये हा निर्णय प्रथम घेतला गेला. मी विचार करतोय की हा निर्णय जो घेतला तो आपल्या काही नवीन होता का? तर नाही. आपले संत महात्मे यांनी आपल्या समाजामध्ये पूर्वीपासून भेदभाव करू नका म्हणून आपल्याला शिकवण दिली आहे. त्यांच्या अभंगातनं, ओवीतनं, त्यांच्या वागण्यातनं आणि त्यांच्या प्रत्येक असलेल्या निरोपातनं, मेसेजमधनं. आपण ती कितपत केली हे अतिशय वेगळा विषय आहे. आजचं उदाहरण घ्या ना. 2 मार्च रोजी 1930 मध्ये जेव्हा काळाराम देवळाकरता सत्याग्रह केला गेला होता, जिथे अस्पृश्यांना येण्याकरता बंदी केली होती देवळामध्ये. मला वाटतं स्वतःच्या देवाचं दर्शन घेण्याकरता केलेला हा एक मोठा सत्याग्रह होता. तो यशस्वी झाला देखील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती दगडफेक झाली. का? तर विचार पुरोगामी होते म्हणून. मला वाटतं अजूनही भेदभाव हा प्रकार चालूच आहे. समाजामध्ये कुठेतरी दिसतोय तो. तू उच्च, मी नीच, स्त्री पुरुष, तुझं वय अमुक, माझं वय अमुक, असे भेदभाव केल्यामुळे समाजाची निकोप वाढ कधीच होणार नाही. म्हणून मला वाटतं की नुसते डे साजरे करून उद्देश साध्य होत नाही. ती असते फक्त ग्रॅटिट्यूड. परंतु जर आपण वागण्यामध्ये, आचरणामध्ये हे विचार आणले आणि कायमचे लोकांपर्यंत नेले तर नक्कीच त्या दिवसाचं महत्त्व हे आचरणात आणल्यामुळे चांगलं साजरं होईल. तेव्हा झिरो डिस्क्रिमिनेशन सुरू करा आणि चालू ठेवा आपल्यापासून. नमस्कार. विनय.